In this lecture, we see some more examples on the formula of this Sn. Here, see, first example is if A is equal to 2, R is equal to 3, Sn is equal to 242, then find n. म्हणजे काय दिले आपल्याला याच्यामध्ये A ची व्हॅल्यू दिली, R ची व्हॅल्यू दिली, Sn ची पण व्हॅल्यू दिली आणि मग ह्याच्यातला जो n आहे तो n आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. ओके, आता आपल्याला काय काय दिलेलं आहे टर्म. सो हियर A इज इक्वल टू 2 दिलाय, R इज इक्वल टू किती आहे 3. R इज इक्वल टू 3 आहे म्हणजे ऑब्वियसली इट इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे R काय आहे आपला ग्रेटर दॅन 1. आणि Sn दिलाय आपल्याला, Sn आहे 242. ओके, आता R जर ग्रेटर दॅन 1 असेल तर फॉर GP साठी आपल्याला Sn चा फॉर्म्युला माहित आहे की ज्याच्यामध्ये R ग्रेटर दॅन 1 आहे. काय असतो तो, तर Sn इज इक्वल टू A R रेज टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. ओके, आता ह्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेत त्या सबस्टिट्यूट करूया. Sn दिलाय आपल्याला, Sn किती आहे 242 इज इक्वल टू A दिलेला आहे किती आहे 2, R रेज टू n आहे, R पण दिलाय आपल्याला किती आहे 3 रेज टू n. आता n दिलाय का आपल्याला, नाही दिलेला, कारण तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा 3 रेज टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. R किती आहे 3 मायनस 1. आता हा सिम्प्लिफाय केला तर काय येतोय बघा, हा 2 आहे असाच ठेवला, हा 3 रेज टू n मायनस 1 अपॉन हा 3 मायनस 1 म्हणजे किती झाला 2. आता इथं काय होतं रे, हा 2 आणि न्यूमरेटरचा 2 हा काय झाला कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याला रिलेशन काय मिळालं, तर 242 इज इक्वल टू 3 रेज टू n मायनस 1. आता हा जो आहे n ची व्हॅल्यू काढायची म्हणजे 3 रेज टू n फक्त इकडे ठेवूया, हा मायनस 1 इकडे घेतला, इकडे मायनस 1 आहे, इकडे आला की काय होणार प्लस 1. म्हणजे 242 प्लस 1 इज इक्वल टू 3 रेज टू n. म्हणजे काय आला, तर हा 242 प्लस 1 म्हणजे काय झाला, हा 243 इज इक्वल टू 3 रेज टू n. आता आपल्याला हा जो n आहे त्या n ची व्हॅल्यू काढायची आहे आणि हा येताना तर या टाइपने, मग आता कसं सोडवणार याला, इथं 3 रेज टू n आहे म्हणजे हा जो नंबर आहे तोही आपण काय करूया, तर 3 रेज टू समथिंग मध्ये आपल्याला काय करायचं, याला कन्वर्ट करायचं. मग कसा करणार बघा, आधी 3 न डिव्हाइड तर होतोय का, हा 4 आणि 2 6 आणि 3 9, बेरीज 9 आहे अंकांची, म्हणजे 3 न ह्याला भाग जाऊ शकतो. म्हणजे आपण ह्याला 3 न डिव्हाइड केला तर काय होणार आहे, आता मी 3 इंटू 3 ने याला डिव्हाइड करा, काय होणार आहे 3 7 1 3 8 आहे 24 आणि 3 1 3 81 इक्वल टू हा 3 रेज टू n आहे तसाच. आता 3 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करायचा, इथं परत हा 81 आला, मला 3 च्या पॉवर मध्ये करायचं म्हणजे 81 मला माहित आहे 81 म्हणजे काय असतं रे 9 चा स्क्वेअर येतो. आता या फॉर्म मध्ये का लिहितोय आपण याला, तर मला 3 रेज टू समथिंग मध्ये याला कन्वर्ट करायचंय. मग 81 हा 9 चा स्क्वेअर लिहिला. आता हा 3 आहे तसा, परत हा 9 मला माहित आहे 9 कुणाचा स्क्वेअर येतो 3 चा स्क्वेअर येतो, म्हणजे 9 च्या ऐवजी काय लिहिलं 3 रेज टू 2 आणि हा रेज टू 2 आहे तसाच इज इक्वल टू 3 रेज टू n. आता हा 3 इंटू, आता हा 3 रेज टू 2 आहे त्याचा रेज टू 2 आहे, म्हणजे इंडेक्सच्या रूलनी काय होतं, हे जे दोन इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचा काय होतो प्रॉडक्ट होतो. म्हणजे हा 3 इंटू हा 2 इंटू 2 किती झाला 4 इज इक्वल टू 3 रेज टू n. परत दोन इंडेक्सला क्वांटिटीज आहेत, बेस सारखा आहे, प्रॉडक्ट आहे म्हणजे इंडायसेसचे काय होते सम. इथं 3 रेज टू काय नाहीये म्हणजे 1 आणि इथला 4, 1 प्लस 4 किती झाला 5, म्हणजे हा आला 3 रेज टू 5 इज इक्वल टू 3 रेज टू n. आता परत दोन इंडेक्सला क्वांटिटीज आहेत, बेस सारखा आहे, दोन्ही इक्वल दिलेत म्हणजे ऑब्वियसली आपण काय म्हणू शकतो त्याचे इंडायसेस पण एकसारखे आहे. सो 5 इज इक्वल टू n आणि मग हा जो n आहे तो n आपल्याला फाइंड आउट करायचा होता. बघा A ची व्हॅल्यू दिली होती, R दिला होता, Sn दिला होता आणि n फाइंड आउट करायचं होतं. त्यामुळे Sn चा फॉर्म्युला लिहिला, दिलेल्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला आणि सिम्प्लिफाय केले की आपल्याला हा मिळतो. आता हा जो आहे याचा डायरेक्ट तुम्हाला 3 रेज टू येणार नाही, पण 3 इंटू असं या टाइपने सोडवत गेला तर ते तुम्हाला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लगेच मिळते. ओके, ठीक आहे. वी सी अनदर एक्झाम्पल. सी हियर सेकंड एक्झाम्पल इज फॉर जीबी. फॉर जीबी आपल्याला व्हॅल्यूज कुठल्या दिलेत बघा. फॉर जीबी if T4 is equal to 16, T9 is equal to 512,
T4 दिलाय 16, T9 ची व्हॅल्यू दिली 512. फाइंड S10. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे S10 ची. बघा आपल्याला टर्म काय दिलेत, काय फाइंड आउट करायचंय. तर याच्यामध्ये T4 आणि T9 या दोन व्हॅल्यूज दिलेत, म्हणजे याच्यावरून दोन इक्वेशन्स आपल्याला मिळणार आहेत आणि मग ती सोडवून आपल्याला S10 ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला S10 काढायसाठी काय काय काढावं लागणार आहे, तर A आणि R च्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असाव्या लागतात. ठीक आहे. आता आपल्याला फॉर जीपी साठी म्हटलंय, मग आपल्याला काय करायला लागेल. सो फॉर जीपी टीएन चा फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. जीपी साठी काय असतो रे टीएन चा फॉर्म्युला जीपी साठी. तर टीएन इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन मायनस 1 असतो. फॉर्म्युला काय आहे, टीएन इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन मायनस 1. ठीक आहे. तर आपल्याला T4 आणि T9 दिलंय. मी इथं n इज इक्वल टू 4 ठेवला तर T4 इज इक्वल टू काय होतंय, a इंटू आर रेस टू 4 मायनस 1 म्हणजे काय झाला, a आर रेस टू 3. ओके. आता हा T4 पण दिलाय, आपल्याला सबस्टिट्यूट करूया. T4 ची व्हॅल्यू किती दिली रे, 16 इज इक्वल टू a आर क्यूब. हे एक रिलेशन मिळालं. ओके. परत T9 दिलाय, याच्यामध्ये n इज इक्वल टू 9 ठेवला तर T9 काय होणार आहे, a आर रेस टू 9 मायनस 1 म्हणजेच काय झाला, a आर रेस टू 9 मायनस 1 म्हणजे किती झाला रे, आर रेस टू 8 झाला. पण T9 दिलाय आपल्याला, काय दिलाय 512 इज इक्वल टू a आर रेस टू 8. हे दुसरं इक्वेशन मिळालं. आता ही दोनच इक्वेशन्स आपल्याला दिलेला जो फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार ही दोन इक्वेशन्स मिळत आहेत. आता ही दोन इक्वेशन सोडवून आपल्याला a आणि r च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. मग कसं काढणार बघा, 16 इज इक्वल टू a r क्यूब आहे आणि 512 इज इक्वल टू a r रेस टू 8 आहे. आता काय करूया आपण, दोन व्हेरिएबल्स आहेत. आता जर डिव्हिजन मी घेतली तर काय होईल रे, a ला a कॅन्सल होईल. म्हणजे मी काय करते, इक्वेशन नंबर 1 डिव्हायडेड बाय इक्वेशन नंबर 2. LHS ला LHS ने डिव्हाइड करा, RHS ला RHS ने. आता पहिल्या इक्वेशनचे LHS काय आहे, 16 अपॉन दुसऱ्याची 512 इक्वल टू. आता RHS बघा, पहिल्याची आहे a r क्यूब आणि दुसऱ्याची आहे a r रेस टू 8. आता इथं बघा काय लक्षात येतंय, a ला a कॅन्सल झाला, इथं r रेस टू 3 आहे, इथं r रेस टू 8 आहे. म्हणजे याच्यातले 3 कॅन्सल झाले, म्हणजे हा राहिला 1 अपॉन r रेस टू 5. कारण इथं 3 आहे, इथं 8 आहे. इंडायसेच्या रूलने ह्या दोघांचं काय होणार आहे, सबट्रॅक्शन. म्हणजे 3 मायनस 8 मायनस 5 वाला डिनॉमिनेटरला घेतला की तो प्लस 5. आपल्याला ह्या r ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, नंतर आपण a फाइंड आउट करणार आहे. ओके. मग काय करता येईल बघा, हा आपल्याला त्या टाइप मध्ये काय मांडता येतोय का, 16 अपॉन 512 आहे. मग सिम्प्लिफाय काय करता येतोय का, त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून आपण सोडवणारच आहे ते. काय का बघा, हा 16 आहे, इकडं 512 आहे, इथं 6 आणि इथं 2 आहे. म्हणजे 2 न तरी डिव्हाइड होतोय, 4 न होतोय का बघा, 4 × 16, 4 ने होतोय का, 4 × 4, 4 × 2 8, 9 10 11, 4 न भाग जातोय. तिथं 6 आणि इथं 2 आहे, म्हणजे 2 न जाणारच आहे. पण आपण कमी करायसाठी इटरेशन्स काय करूया, 4 ने डिव्हाइड करूया. आता दोन्हीला 4 ने डिव्हाइड केलं तर हा काय होतोय, 4 × 16 आणि हा काय होतोय, 4 × 4, 1 राहिला 5. बघा आपण डिव्हिजन कसं करतोय, याला 4 ने डिव्हाइड करतोय, हा 4 × 16 झाला, हा 4 × 4, 1 राहिला 5 आहे, हा 11, 4 × 2 8, 9 10 11, 3 आणि हे 2 म्हणजे 4 8 ते 32. बघा आता परत आणि भाग जातोय का, इथं 4 आहे आणि इथं हा आहे, म्हणजे परत हा अजून सिम्प्लिफाय होतोय. बघा 4 × 4, 4 × 3 12 आणि 4 × 2 8, म्हणजे हा 1 आणि इकडे डिव्हिजनला काय आला 32. म्हणजे टोटल सिम्प्लिफाय झाला, हा काय येतोय 1 अपॉन 32 इज इक्वल टू 1 अपॉन r रेस टू 5. आता हे दोन्ही पण क्रॉस मल्टिप्लाय केले तर 1 × r रेस टू 5 म्हणजे हा r रेस टू 5 इज इक्वल टू 1 × हा 32. आता इथं r रेस टू 5 आहे, म्हणजे हा पण मला काय करायचंय, तर समथिंग रेस टू 5 कशाचा तरी 5वा घात येतोय हे दाखवायचंय. आणि मग हा माहित आहे आपल्याला 2 रेस टू 5, 2 रेस टू 5 जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर ही व्हॅल्यू किती येते 32. आता इथं r रेस टू 5 आहे, इकडं 2 रेस टू 5 आहे, दोन इंडेक्सला क्वांटिटीज इक्वल आहेत आणि इंडेक्स एक सारखे आहेत, म्हणजे बेस आपण एक सारखे लिहू शकतो. सो r इज इक्वल टू 2. एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली r ची.
आपल्याला S10 काढायचं आहे, त्याच्यासाठी R पण काढायचं आहे आणि A ची पण व्हॅल्यू काढायची आहे. मग आता R मिळाला तर काय करूया, इक्वेशन नंबर 1 जे आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया याची व्हॅल्यू. सो युजिंग इन इक्वेशन 1 काय होईल, इक्वेशन 1 16 आहे तसाच, A पण आहे तसाच आणि R किती आहे आपला 2 आहे, R क्यूब आहे बघा, 16 तसाच ठेवला, A तसाच ठेवला, R रेस टू 3 आहे, R किती आहे 2 म्हणजे हा किती झाला 2 रेस टू 3 म्हणजे काय होणार आहे हा A आणि हा 2 रेस टू 3 म्हणजे किती येतोय 8. सो A इज इक्वल टू हा 16 8 मल्टिप्लाय होतोय, इकडे गेला की डिवाइड आणि 8 दुनी 16. सो A इज इक्वल टू 2 म्हणजे आपल्याला R ची पण व्हॅल्यू 2 मिळाली आणि इथं A जो आहे त्या A ची सुद्धा व्हॅल्यू काय मिळाली 2. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचंय S10. आता याच्यातला R जो आहे तो 2 आला म्हणजे काय आलं रे ग्रेटर दॅन 1 आणि मग R जर ग्रेटर दॅन 1 असेल तर फॉर GP SN चा फॉर्म्युला काय येतो तर A R रेस टू n मायनस 1 अपॉन R मायनस 1. आता आपल्याला SN नको आहे, आपल्याला S10 ची व्हॅल्यू काढायची आहे. सो S10 इक्वल टू यांच्या जागी 10 ठेवा, A R रेस टू 10 मायनस 1 अपॉन हा R किती आहे 2 मायनस 1. आता A आणि R च्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत, सबस्टिट्यूट करा. A च्या जागी आला 2, R ची व्हॅल्यू आहे 2 रेस टू 10 मायनस 1 अपॉन हा 2 मायनस 1 म्हणजे किती झाला 1. सो दॅट इक्वल टू हा 2 आहे तसा आता 2 रेस टू 10. आता 2 रेस टू 10 किती येतोय बघा, 2 रेस टू 10 नाही डायरेक्ट तुम्हाला आला तर काय करूया, 2 रेस टू 5 इंटू 2 रेस टू 5 मायनस 1 करूया. अपॉन 1 आहे नाही लिहिला तरी चालू शकतो. सो S10 इक्वल टू हा 2 आहे तसाच. आता 2 रेस टू 5 आताच आपण पाठीमागं इथं 2 रेस टू 5 ची व्हॅल्यू किती येते 32 येते. सो दिस 32 इंटू 32 मायनस 1 हा 2 आहे तसाच. आता 32 इंटू 32 हा प्रॉडक्ट केला तर किती येणार आहे बघा, डायरेक्ट आपण केला तर 32 आणि 2 आहे म्हणजे काय येणार आहे 32 दुनी किती येतोय बघा, नसेल तर बाजूला तुम्ही प्रॉडक्ट करा आणि नंतर फायनल सोल्युशन दिलं तरी चालतंय. त्यामुळे काय येणार आहे, आता हा जर मी डायरेक्ट केला तर 32 इंटू 2 म्हणजे किती येणार आहे 2 आणि 2 हा 4 3 इंटू 64 आला, 64 चा 4 राहिला किती हा तुमचा 6 राहिला. 32 इंटू 3 केला तर तोही किती येतोय 3 इंटू हा करतोय म्हणजे 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 96 आणि हा 9 त्याच्यामध्ये ऍड केला तर काय येतोय 6 आणि 6 12 त्याच्यामध्ये ऍड करतोय आपण 6 6 12 आणि हा 9 1 10 102 मायनस 1. बघा डायरेक्ट नसेल तर बाजूला सरळ लिहायचं आहे, हा जो प्रॉडक्ट आहे तो नसेल जमत तर या टाईपने लिहायचं सरळ 32 इंटू 32 आणि मग हा प्रॉडक्ट केला असा तरी चालेल. म्हणजे कायला हा 2 आहे तसाच. आता 1024 मायनस 1 म्हणजे 1023. ओके, आता फक्त हा प्रॉडक्ट करा, 2 न मल्टिप्लाय केला तर काय होतंय 3 इंटू 2 6 हा 4 हा 0 आणि हा 2. सो S10 इज इक्वल टू S10 ची व्हॅल्यू काय मिळाली 2046 2046. बघा देताना T4 दिला होता, T9 दिला होता आणि मग S10 काढायचा होता. त्याच्यासाठी दिलेल्या रिलेशन वरून 2 इक्वेशन्स आपल्याला मिळाली. ही 2 इक्वेशन सोडवली, R ची व्हॅल्यू मिळाली, नंतर A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि मग आपण S10 साठी SN चा फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण काय केल्या सबस्टिट्यूट केल्या आणि मग आपल्याला ते सोल्युशन मिळालं. ओके, नाउ वी सी अनदर एक्झाम्पल हियर. See, next example is आता ह्या ज्या सम आहेत जॉमेट्रिक सिक्वेन्स मध्ये प्रोग्रेशन दिला जातो आणि त्याच्या n टर्मची सम विचारली जाते. तर याच्यामध्ये आपण पहिलं हे जे 9 ची जी सिरीज घेणार आहे त्याच्यावर बाकीचे एक्झाम्पल डिपेंड आहेत का. फाइंड द सम, पहिलं एक्झाम्पल बघा, फाइंड द सम 9 प्लस 99 प्लस 999 प्लस डॉट 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 टू n टर्म्स. आता हे जे पहिलं एक्झाम्पल येत आहे हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर बाकीची एक्झाम्पल याच्यावरच डिपेंड आहेत. थोडासा चेंज पहिल्या 1-2 स्टेपला करायला लागतो, तेवढा चेंज केला की तुम्हाला कुठलाही डिजिट ह्याच्यामध्ये दिला 9 असेल 8 असेल 7 6 कोणताही डिजिट दिला तर ते एक्झाम्पल आपल्याला सोडवता येते.
ओके, आता आपल्याला सम बघा 9 आहे प्लस 99 प्लस 999 प्लस डॉट डॉट अप टू n टर्म्स, म्हणजे ऍक्च्युली एस एन ची व्हॅल्यूज आपल्याला काढायची. आता हा देताना जीपी मध्येच दिलाय तर मग चेक वगैरे काय करायचा नाही, आपल्याला फक्त त्या टाइप मध्ये मांडायचे. आता हा जर आहे असा बघा, हा जीपी मध्ये आहे का बघा, आपण चेक केला तर येतोय का बघा जीपी, तो जीपी डायरेक्ट दिलेला नाहीये बघा. 99 सेकंड टर्म आहे 99 आपण फर्स्ट टर्म केली तर 99 अपॉन 9 9 डिवाइड केलं तर हा किती आला रेशो 11 बघा. परत मी थर्ड टर्म घेते अपॉन सेकंड टर्म आणि हा रेशो जर मी घेतला तर किती येतोय रे, हा 1 1 1 आणि अपॉन हा, आणि हा सोडवला तर नक्कीच एवढा येत नाही. ठीक आहे, म्हणजे हे रेशो एकसारखे आले का नाही, म्हणजे दिलेला हा जो सिक्वेन्स आहे हा जीपी मध्ये नाहीये. मग जीपी मध्ये नसेल तर मग आपल्याला एस एन चा फॉर्म्युला फक्त एपी आणि जीपीचाच माहित आहे. मग कसं सोडवायचं एक्झाम्पल, मग एक्झाम्पल सोडवता येणार नाही का, नाही येतं, म्हणजे देताना हा जीपी मध्ये डायरेक्ट दिलेला नाहीये, पण या समला किंवा या सिक्वेन्सला जीपी मध्ये आधी कन्व्हर्ट करायचं आणि मग सोडवायचं आहे. मग त्या कन्व्हर्जन साठी हे 9 ची जी सिरीज आहे 9 डिजिट घेऊन जे एक्झाम्पल घेतोय हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता काय करायचं, ह्याला जीपी मध्ये टर्म ह्याच्या कन्व्हर्ट करायचे. मग त्यासाठी मी काय करणार आहे, 9 जो आहे तो मी लिहिते 10 - 1, सोडवला तर 9 येतोय, 10 - 1 9 येतोय. तसा 99 आहे हा मी लिहिणार आहे 100 - 1, सोडवला तर तुम्ही ह्या टर्म येत आहेत. प्लस आता हा जो आहे हा लिहिताना मी लिहिणार आहे 1000 - 1 प्लस डॉट डॉट टू n टर्म्स. बघा दिलेला सिक्वेन्स आहे हा डायरेक्ट जीपी मध्ये दिलेला नव्हता, तो एपी मध्ये पण नाही. जीपी मध्ये जसा चेक केला तसा एपी मध्ये पण येत नाही, कारण 99 - 9 केलं तर 900 येतोय. ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली तर हा 90 येतोय, 99 - 9 म्हणजे हा 90 आला. ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 900 येतंय, म्हणजे तो पण जो डिव्हिजन आहे सॉरी ते जे सबट्रॅक्शन आहे तेही काय होतंय तुमचं कॉन्स्टंट येत नाही. म्हणजे हा जो दिलाय सिक्वेन्स हा एपी मध्ये पण नाहीये आणि जीपी मध्ये पण नाहीये. आपण त्याला काय करतोय, कन्व्हर्ट करतोय जीपी मध्ये. मग त्यासाठी काय केलं, 9 च्या ऐवजी 10 - 1, 99 च्या ऐवजी 100 - 1, 999 च्या ऐवजी 1000 - 1 या टाइपनी लिहिलं. आता हे जे याचं सिम्प्लिफिकेशन करताना फक्त काय करायचं आता, तर याच्यातल्या पहिल्या टर्म मी एका ब्रॅकेट मध्ये घेणार आहे. पहिली टर्म ह्याच्यामध्ये काय आहे 10, याच्यातली पहिली आहे 100, ह्याच्यातली पहिली टर्म आहे 1000. ओके, प्लस डॉट डॉट टू n टर्म्स. म्हणजे काय केलं, पहिल्या ज्या टर्म आहेत त्या सगळ्या एका ब्रॅकेट मध्ये घेतला. आता दुसऱ्या टर्म आहेत त्या काय आहेत बघा, इथं -1 आहे, हा -1 आहे, हा -1 आहे, या टाइप नेला. म्हणजे ह्या सगळ्यांमधलं मी -1 कॉमन घेतलं तर हे मला कसं लिहिता येईल, 1 + 1 + 1 अप टू कुठपर्यंत लिहिणार आहे मी, अप टू n टर्म्स. म्हणजे काय केलं, पहिल्या टर्म एका ब्रॅकेट मध्ये घेतल्या, दुसऱ्या टर्मचं मायनस साइन कॉमन घेतलं आणि दुसऱ्या टर्म मी एका ब्रॅकेट मध्ये घेतल्या. आता ह्या ज्या पहिल्या ब्रॅकेट मधल्या टर्म्स आहेत ह्या जर आपण केअरफुली बघितल्या तर लक्षात येते की दॅट फॉर्म्स जीपी. बघा येत आहेत का, सेकंड टर्म किती आहे 100 अपॉन फर्स्ट टर्म किती आहे 10, हा 0 ला 0 गेला म्हणजे रेशो किती आला रे 10 आला. ओके, परत थर्ड टर्म घेतली तर किती येते 1000 आहे, सेकंड टर्म आहे 100 म्हणजे हा जो 0 वाढतोय तो परत कॅन्सल होतोय, म्हणजे हा पण रेशो किती आला 10. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधल्या ज्या टर्म्स आहेत दॅट फॉर्म्स अ जीपी. म्हणून मग काय घेणार आहे आपण, ऑल द टर्म्स इन फर्स्ट ब्रॅकेट, all the terms in first bracket forms a GP with. आता आपल्याला ए आणि आर लागणार आहे. ऑल द टर्म्स इन फर्स्ट ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेट मधल्या टर्म फक्त दॅट फॉर्म्स अ जीपी विथ ए. फर्स्ट टर्म किती आहे इथं 10 आहे आणि आत्ताच आपण कॉमन रेशो चेक केला, इथं किती आला तो 10 आला. So all the terms in first bracket forms a GP with a is equal to 10 and here r is also 10. मग आता हा जो आहे ह्या जीपी ची सम आहे, सम कुठेपर्यंत आहे रे, अप टू n टर्म्स आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला काय करायचंय, तर हा जो जीपी दिलाय ह्याचा एस एन फाइंड आउट करायचा आहे पहिली टर्म म्हणजे. ओके, मायनस. आता दुसऱ्या टर्म मध्ये बघा 1 + 1 + 1 अप टू n टाइम्स किती येणार रे सम,
बघा मी 2 वेळा घेतलं, 1 + 1 2 वेळा ऍड केलं तर 1 + 1 किती होतोय 2 होतोय. 1 + 1 + 1 3 वेळा घेतलं किती येतोय 3 आलं. परत मी आणखी एक ह्याच्यामध्ये ऍड केलं तर काय येणार आहे 4 येतोय. असं 1 + 1 + 1 किती वेळा आहे n वेळा आहे, म्हणजे ती जी सम आहे ती किती येणार आहे n मिळाली. ओके इक्वल टू. आता ह्याच्यामध्ये r 10 आहे ग्रेटर दॅन 1 आहे, म्हणजे Sn चा फॉर्म्युला a r⁻n - 1 अपॉन r - 1 मायनस हा n. आता याच्यामध्ये a आणि r च्या व्हॅल्यूज माहित आहेत आपल्याला, सबस्टिट्यूट करायच्या. इक्वल टू आता a किती आहे 10, r पण 10 आहे n - 1 अपॉन r - 1 म्हणजे 10 - 1 मायनस n. म्हणजेच मग ही सम या बाजूला आपण लिहूया फार तर ही सम काय होते बघा. आता हा 10 आहे असा ब्रॅकेटमध्ये 10n - 1 अपॉन हा 10 - 1 म्हणजे किती झाला रे 9 झाला, आणि हा -n आहे तसाच आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस सम. याच्यामध्ये हे 9 ची जी सिरीज आहे ती व्यवस्थित एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. 9च्या त्याच टाइपनी बाकीचे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत. 9च्या सिरीजला काय करायचं 9 हा 10 - 1 100 - 1 या टाइपने लिहायचा. पहिल्या टर्म एका ब्रॅकेटमध्ये कलेक्ट करायच्या, दुसऱ्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कलेक्ट केल्या, आणि पहिल्या ब्रॅकेटमधल्या टर्म दॅट ऑलवेज फॉर्म्स GP विथ a आणि r जो येतोय तो मांडून घ्यायचा. मग ह्याच्यासाठी Sn चा फॉर्म्युला लिहायचा, सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. ओके आता ही सम आपण 9 ची घेतली. आता याच्यामध्ये बघा मी थोडासा चेंज करते आणि 9 डिजिट घेतलाय त्याच्याऐवजी मी वेगळा एक डिजिट घेते. बघा ही सम आपण आहे अशीच ठेवतोय, याच्यामध्ये काहीही चेंज नाहीये. आता याच्या ऐवजी मी कुठला तर दुसरा एक डिजिट घेते. सपोज मी 3 डिजिट घेतला तर सम काय होणार आहे 3 + 33 + 333 + डॉट डॉट टू n टर्म्स. म्हणजे डिजिट फक्त मी बदलला, 9 च्या ऐवजी काय केला 3 केला. आता 9 डिजिट सोडून दुसरा कुठलाही डिजिट असला तर तो सिम्प्लिफाय करताना काय करायचं, जो 9 सोडूनचा डिजिट आहे तो कॉमन घ्यायचा आधी. म्हणजे काय केलं मी ह्या सगळ्यांमधून 3 कॉमन घेतला. 3 कॉमन घेतला तर काय होणार आहे इथं 3 ने ह्याला डिवाइड करायचं, म्हणजे हा 1 आला प्लस हा 11 आला प्लस 1 1 1 प्लस डॉट डॉट टू n टर्म्स. बघा ह्या एक्झाम्पल मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं 9 डिजिट सोडून दुसरा कुठला पण असू देत, 1 असेल तुमचा 2 3 4 5 6 7 8 कुठलाही डिजिट असला तर जो डिजिट आहे तो काय करायचा कॉमन घ्यायचा. म्हणजे काय होणार आहे याच्यामध्ये मी 3 कॉमन घेतला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 1 + 11 + 111 + डॉट डॉट या टाइप केलं. आता हा जो 1 असतो तो परत मला 9 मध्ये कन्वर्ट करायचंय. बघा प्रोसिजर, हा जो 1 आहे तो परत मला 9 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे ह्याला 9 यायचं असेल तर 9 न मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजे ह्या पूर्ण ह्याला मी 9 न मल्टिप्लाय करणार. आता याला जेव्हा मी 9 न मल्टिप्लाय करते हे 9 ज्यादा घेते, म्हणजे मला डिव्हिजनला घेऊन ते काय केलं पाहिजे कॅन्सल केलं पाहिजे. म्हणजे काय केलं मी हा 3 आहे तसाच ह्याला 9 न मल्टिप्लाय करते म्हणून 1 च्या जागी 9 आलं, 11 चं 99 झालं. ह्याला 9 न मल्टिप्लाय केलं, 9 ज्यादा घेतलाय तो इथे घेऊन मी काय केला कॅन्सल. आता इथून पुढे पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे सेम प्रोसिजर. ब्रॅकेट काय जाणार आहे आपलं परत 9 + 99 + 999 + डॉट डॉट झालं. परत प्रोसिजर तीच. परत मी काय करणार हा 3/9 फक्त आहे तसाच ठेवणार. 3/9च फक्त एक्स्ट्रा टर्म येते. परत 9 मी त्याच टाइपनी सिम्प्लिफाय करणार. 9 ला काय लिहिणार मी 10 - 1, 99 ला काय लिहिणार 100 - 1. याच्यासाठी मी लिहिलं 1000 - 1 प्लस डॉट डॉट अप टू n टर्म. आता इथून पुढे प्रोसिजर तीच आहे सगळी, फक्त ह्या सगळ्याच्या बाहेर 3/9 येतो. बघा लक्षात येते का. परत मी काय करणार हा 3/9 फक्त ज्यादा पहिल्या टर्म कलेक्ट करून पहिला ब्रॅकेट आला, मायनस साइन कॉमन काढला, हा दुसरा ब्रॅकेट आला. ओके हे तेच परत पहिल्या ब्रॅकेट मधला टर्म दॅट फॉर्म्स GP. काहीही चेंज होत नाही कुठल्याच एक्झाम्पलला, फक्त 9 सोडून जो डिजिट असतो तो अपॉन 9 एवढीच टर्म बाहेर घ्यायला लागते आपल्याला, बाकीचं सगळं आहे असंच. म्हणजे मग मी काय करणार हे आहे तसंच येणार. इथं फक्त माझा काय येणार आहे 3/9 एक्स्ट्रा येतो, हा 3/9. बाकीचं कुठंही चेंज होत नाही एक्झाम्पल मध्ये, सेम आहे असंच एक्झाम्पल सोडवायचं. आणि इथं फक्त काय येणार आहे माझी एक्स्ट्रा टर्म काय झाली तर 3/9 आणि हे आहे असंच. बघा आता मी 3 साठी याच्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही
डिजिट ठेवून बघा, सेम प्रोसिजर. आता बघा एक्झाम्पल लक्षात आलं. पहिलं एक्झाम्पल आपण 9चं जे सोडवलं होतं, म्हणून मी म्हटलं 9चं जे आहे ते सोडवलं की बाकीच्या सगळ्या डिजिटसाठी सोडवता येतं. ह्या 2 स्टेप फक्त जादा करायला लागतात. काय करायला लागतं जादा? 9च्या ऐवजी जो वेगळा डिजिट आहे तो कॉमन घ्यायचा. तो कॉमन घेतला की 1 मध्ये ही जी सिरीज आहे ही कन्वर्ट होते आणि ती 1 जी आहे ती परत 9 मध्ये कन्वर्ट करायची. 9 जादा घेता तो इकडं कॅन्सल करायचा. आता ही 2 ची होती बघा, मी याच्याऐवजी आता 7 केला तर काय फरक होणार आहे बघा. मी तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय करते, 7 घेते. 7 प्लस 77 प्लस 777 प्लस डॉट डॉट डॉट. सेम प्रोसिजर. काय करणार आहे, 9 सोडून डिजिट कुठला आहे 7, 9 सोडून जो डिजिट आहे तो सगळा कॉमन घ्यायचा. म्हणजे मी इथं कॉमन काय घेणार 7. आतमध्ये 1 प्लस 11 आहे तसंच राहणार आहे. ओके, आता हा 7 आहे तसंच राहणार आहे. हा 1 जो आहे तो मला 9 मध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे 9 ला काय केलं, मल्टिप्लाय केलं म्हणून लागलंच डिवाइड. म्हणजे मगाशी 3/9 जो डिजिट येत होता त्याच्याऐवजी बाहेर आता फक्त काय येणार आहे 7/9. काहीही चेंज होत नाही आहे. असंच एक्झाम्पल लिखाण सुद्धा आहे तेच, काहीही चेंज नाही. फक्त कुठं चेंज होतं तर 9 सोडूनचा जो डिजिट आहे तो डिजिट आपण 9 एवढीच टर्म पहिल्या सोल्युशनच्या जादा येते, बाकीचं आहे तसंच. म्हणून ही जी 9ची जी आहे तो आपण सम पहिलं एक्झाम्पल जे 9चं सोडवून दाखवलं ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ते समजलं की बाकीच्या कुठल्याही डिजिटसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. याच्याऐवजी अजून कुठलं पण द्या तुम्ही. सपोज मी 6 घेतलं तर इथं फक्त काय होणार आहे 6/9 येणार आहे. बाकी प्रोसिजर आहे तशीच आणि याच टाईपनी सगळे एक्झाम्पल्स सोडवायचे. फक्त सम सोडवताना व्यवस्थित लक्षात कुठली ठेवायची 9ची जी आहे ती. बाकीची सगळी एक्झाम्पल तुम्हाला या टाईपनी सोडवता येतात. ओके.